चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम 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 चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हरी बोल हरी बोल. म म्हणजे मन आणि त्र म्हणजे ठिकाणावर आणणार. तर मंत्र जे आहेत ते मनाला ठिकाणावर आणतात. मनाचा सगळं प्रश्न आहे ना, मन कारणा बंधना मर कारणा मोक्ष. तर पहिले मन ठिकाण आणण्यासाठी मी शरीर नाही, मी चैतन्य आहे, या अवस्थेला मन स्थिर करावं लागतं. मग खूप आनंद प्राप्त होतो. आणि जर मी शरीर नाही, मी चैतन्य आहे, शरीराच्या उपरांत थोडं मन जाण्यासाठी या अवस्थेत यावं लागतं. भगवद्गीता पण सांगते की पहिलाच धडाच हा आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, चैतन्य आहे. ही जर अवस्था प्राप्त झाली तर मनुष्याला काही प्रमाणात शांती आणि थोडासा आनंद प्राप्त होतो. नाही तर शक्यच नाही. इथं फक्त धावावं लागेल आपल्याला, रात्रंदिवस धावावं लागेल. कशासाठी? मी शरीर आहे, मला इंद्रिय तृप्ती करायची आहे, मग मी सगळ्या या जगातल्या ज्या वस्तू आहेत, व्यक्ती आहे, यांचा सर्वांचा उपयोग माझ्यासाठी करेल. ही राक्षसी वृत्ती आहे. आणि यामध्येच मनुष्य आपलं जीवन घालवून घेतो. थकून जातो, धाव 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 थकून जातो. मग बाहेर पडायचं असेल तर याची 5-6 दिवस प्रॅक्टिस करा. शिवा काय म्हणलेलं आहे बघा, शिवोहम शिवोहम सच्चिदानंद विग्रह. कृष्णाचं रूप आहे, ईश्वरम परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. पण आपण कुठं आलं पाहिजे की मी भगवंताचा अंश आहे, ही अनुभूती झाली पाहिजे. म्हणजे अहंकार गळून पडतो. मी भगवंताचा अंश आहे म्हणून मी पण सच्चित आनंद आहे, बस एवढंच. मी भगवंत नाही, मी भगवंताचा अंश आहे, हे पक्क करून घ्या. चिदानंद रूपम शिवोहम